आदिवासी भागात पारंपरिक होळी सण उत्साहात साजरा केला जातो। या सणाला रोजगार, नोकरी, चाकरमानी कामधंदा निमित्ताने बाहेरगावी गेलेले आवर्जून गावाकडे परतत असतात। सुरगाणा येथे होळी निमित्ताने दुर्गादेवीची यात्रा भरते। यात्रेत कपडे, टॅटू, चैनीच्या वस्तू, पाळणे, खेळणी, मनोरंजनाचे कार्यक्रम, मौत ककुआ, मुखवटे, मिरवणूक या गोष्टींचा समावेश यात्रेत होतो। लोककला, करमणुकीचे साधन, तमाशा हे लोकरंजनाचे माध्यम हमखास पाहायला तरुण वर्ग हजेरी लावतात। तालुक्यात शेती, सिंचनाअभावी 70% आदिवासी बांधवांचे रोजगार, कामधंदा, शेती, मजुरीकरिता देशी सधन भागात स्थलांतर होत असते। असे असले तरी होळी साजरी करण्यासाठी हमखास आपल्या गावी परतत असतात। मोठ्या आनंदात होळी साजरी केली जाते। यात्रेत शोभेच्या वस्तू, खेळणी, ज्वेलरी, नियमित वापराच्या घरगुती शेतीउपयोगी वस्तू, कपडे, मिठाई, गूळ, खोबरे, वाटी खजूर, डाळ्या, नवीन कपडे, लत्ते यांची खरेदी केली जाते। चक्रीय पाळणे, रहाट पाळणे, मौत ककुआ, मनोरंजक खेळणे, टॅटू, गोंधणे यांची रेलचेल असते। यामध्ये कोटींची उलाढाल होते। यात्रेत विविध लोककला, लोकसंस्कृतीचे दर्शन घडते। संबळाच्या तालावर सटवाई, मरियाई, डोंबारी, माळोत, नृत्य, पावरी नृत्य यांचे दर्शन घडते। लोकरंजनाबरोबरच लोककला सादर करून या भागात फाग मागितला जातो। फाग म्हणजे कला सादर केल्यानंतर 5 ते 10 रुपये फाग मागतात। फाग मागताना कलाकार। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, नाशिक।